प्रसारित करत आहोत मन की बात वर आधारित विशेष वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या मन की बातवर आधारित वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांबरोबर संवाद साधला. नेहमीप्रमाणेच विविध विषयांवर ते आज बोलले. दिवसेंदिवस मेड इन इंडियाची वाढत असलेली शक्ती, वाढतं सामर्थ्य, आपल्या आयुष विभागाच्या कार्यामुळे आयुर्वेदाच्या औषधांचा डंका साऱ्या जगभर वाजतोय, याचा उल्लेख त्यांनी केला. आजच्या वृत्तविशेषमध्ये मन की बातच्या माध्यमातून मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. भारतानं गेल्या आठवड्यात 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य केलं. एकूणच जगभरात भारतीय उत्पादनांना मागणी वाढतेय. त्याचबरोबर भारताची पुरवठा साखळी व्यवस्थाही अधिकाधिक मजबूत होतीये. निर्यात वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येणार आहे. एकूणच देशाच्या अर्थकारणाला सकारात्मक कार्याची जोड मिळत आहे. याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच आवाजात आपण अधिक माहिती घेऊया. आपने सुना होगा कि भारत ने पिछले सप्ताह 400 बिलियन डॉलर यानी 30 लाख करोड़ रुपए के एक्सपोर्ट का टारगेट हासिल किया है. पहली बार सुनने में लगता है कि ये अर्थव्यवस्था से जुड़ी बात है, लेकिन ये अर्थव्यवस्था से भी ज्यादा भारत के सामर्थ्य, भारत के पोटेंशियल से जुड़ी बात है. एक समय में भारत से एक्सपोर्ट का आंकड़ा कभी 100 बिलियन, कभी 150 बिलियन, कभी 200 बिलियन तक हुआ करता था. अब आज भारत 400 बिलियन डॉलर पर पहुंच गया है. इसका एक मतलब ये कि दुनिया भर में भारत में बनी चीजों की डिमांड बढ़ रही है. दूसरा मतलब ये कि भारत की सप्लाई चेन दिनों दिन और मजबूत हो रही है. और इसका एक बहुत बड़ा संदेश भी है. देश विराट कदम तब उठाता है जब सपनों से बड़े संकल्प होते हैं. जब संकल्पों के लिए दिन रात ईमानदारी से प्रयास होता है तो वो संकल्प सिद्ध भी होते हैं. और आप देखिए, किसी व्यक्ति के जीवन में भी तो ऐसा ही होता है. जब किसी के संकल्प, उसके प्रयास, उसके सपनों से भी बड़े हो जाते हैं तो सफलता उसके पास खुद चल करके आती है. साथियों, देश के कोने कोने से नए नए प्रोडक्ट जब विदेश जा रहे हैं, असम के हैलाकांडी के लेदर प्रोडक्ट हो या उस्मानाबाद के हैंडलूम प्रोडक्ट, बीजापुर की फल सब्जियां हो और चंदौली का ब्लैक राइस, सबका एक्सपोर्ट बढ़ रहा है. अब आपको लद्दाख की विश्व प्रसिद्ध एप्रिकॉट दुबई में भी मिलेगी और सऊदी अरब में तमिलनाडु से भेजे गए केले मिलेंगे. और सबसे बड़ी बात ये कि नए नए प्रोडक्ट्स नए नए देशों को भेजे जा रहे हैं. जैसे हिमाचल, उत्तराखंड में पैदा हुए मिलेट्स, मोटे अनाज की पहली खेप डेनमार्क को निर्यात की गई. आंध्र प्रदेश के कृष्णा और चित्तूर जिले के बंगनपल्ली और सुवर्णरेखा आम दक्षिण कोरिया को निर्यात किए गए. त्रिपुरा से ताजा कटहल हवाई रास्ते से लंदन निर्यात किए गए. और तो और पहली बार नागालैंड की राजा मिर्च को लंदन भेजा गया. इसी तरह भालिया गेहूं की पहली खेप गुजरात से केन्या और श्रीलंका निर्यात की गई. यानी अब आप दूसरे देशों में जाएंगे तो मेड इन इंडिया प्रोडक्ट्स पहले की तुलना में कहीं ज्यादा नजर आएंगे. साथियों, यह लिस्ट बहुत लंबी है और जितनी लंबी ये लिस्ट है उतनी ही बड़ी मेक इन इंडिया की ताकत है, उतना ही विराट भारत का सामर्थ्य है. और सामर्थ्य का आधार है हमारे किसान, हमारे कारीगर, हमारे बुनकर, हमारे इंजीनियर, हमारे लघु उद्यमी, हमारा एमएसएमई सेक्टर, ढेर सारे अलग अलग प्रोफेशन के लोग, ये सब
इसकी सच्ची ताकत है। इनकी मेहनत से ही $400 बिलियन के एक्सपोर्ट का लक्ष्य प्राप्त हो सका है। और मुझे खुशी है कि भारत के लोगों का इस सामर्थ्य अब दुनिया के कोने कोने में नए बाजारों में पहुंच रहा है। जब एक एक भारतवासी लोकल के लिए वोकल होता है, तब लोकल को ग्लोबल होते देर नहीं लगती है। आइए लोकल को ग्लोबल बनाएं और हमारे उत्पादों की प्रतिष्ठा को और बढ़ाएं। आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी देखील आहे. प्रधानमंत्री वारंवार स्वच्छतेचा विषय मन की बातमध्ये आणि इतरही कार्यक्रमांमध्ये काढत असतात. देशभरामध्ये स्वच्छता अभियानाचा जोर कायम राहिला पाहिजे. जोपर्यंत स्वच्छता हा गुण आपल्या अंगात भिनत नाही तोपर्यंत हा विषय मागं पडून चालणार नाही, असंही प्रधानमंत्री म्हणत असतात. आजच्या मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी नाशिकचे चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचं कौतुक केलं. गोदावरीमध्ये जाणारा कचरा पाटील कशाप्रकारे थांबवतात हेही त्यांनी सांगितलं. आजच्या वृत्तविशेषमध्ये चंद्रकिशोर पाटील थेट आपल्याबरोबर बोलणार आहेत. तेच आपल्याला त्यांच्या कार्याची माहिती देत आहेत. दिवसातनं 2 तास नदीची स्वच्छता, शहर स्वच्छता, ब्रह्मगिरीची स्वच्छता, गोदावरीची स्वच्छता हे नियमितपणे चालू ठेवलं आहे. आणि आज मन की बातमध्ये याआधी पण पंतप्रधानांनी ट्विटरवरून माझं कौतुक केलं. तेव्हा पण मनाला खूप आनंद झाला होता की पंतप्रधान मोदीजींनी आपलं कौतुक केलं आहे, आता आपण थांबायचं नाही. आणि आज तर प्रत्यक्ष मन की बातमध्ये माझ्याविषयी मोदी साहेबांनी जो गौरव माझा केला, खूप बरं वाटलं आहे. आणि खूप आनंद झाला आहे की आपण एवढ्या दिवसापासून जे काम करत आहोत, या कामाला कुठेतरी आज खरी ऊर्जा मिळाली. आणि हा आनंद गगनात मावेन असं झाला आहे की माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना मोदींनी माझा जो गौरव केला याच्यापासून स्फूर्ती मिळेल, ऊर्जा मिळेल. आणि देशभरात आपण जे नदीसाठी जे लोक काम करत आहे ते अजूनही जास्तीत जास्त प्रमाणात करायला लागतील. कारण आज आपल्या नद्या आपण बघतोय की आपणच कचरा फेकणारे आपण नागरिक आहोत आणि हे कोणीतरी थांबायला पाहिजेत. माझ्यासारखे असंख्य चंद्रकिशोर पाटील हे प्रत्येक पुलावरती प्रत्येक ठिकाणी उभे राहायला पाहिजेत. आणि नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आज हे खूप जरुरी आहे. आणि ह्या गोष्टी आपणच करायला पाहिजेत, कारण कचरा पण करणारे आपणच आहोत. मला नंदिनीसाठी काम करताना खूप अडथळे आलेच. लोक मला अंगावरती यायचे, ओरडायचे, आमचं पवित्र नदीचं पूजेचं सामान आम्हाला का टाकू देत नाही. पण तरी मी न डगमगता त्यांना प्रेमाने समजून सांगायचो की दादा नदी खराब होत आहे. आम्ही जेव्हा लहानपणी गावाला असायचो तेव्हा आम्ही ओंजळीने नदीचं पाणी प्यायचो. आज आपण नदीचं पाणी सुद्धा बघत सुद्धा नाही अशा त्या नद्यांची आपण परिस्थिती केलेली आहे. तर ते लोकांना सुद्धा पटायला लागलेत. आता बरेचसे लोक माझ्यासोबत जोडलेत आणि खूप नदीसाठी आम्ही आता चांगलं काम करतोय. आज पंतप्रधानांनी जो माझा गौरव मन की बातमध्ये केला तो मला जीवनभर माझ्या काम करण्याच्या याला मला खूप चालना देईल आणि त्यातनंच आम्हाला नवीन ऊर्जा मिळेल. आजचा आनंद हा माझ्यासाठी खूपच चांगला आहे आणि आजच्या दिवसाचं मला जीवनभर माझ्या लक्षात राहणार आहे की आपले पंतप्रधान देशाच्या स्वच्छतेसाठी किती हे करतायत. त्यांच्या स्वच्छ भारत अभियान याच्यामध्ये आम्ही नेहमीच काम करतोय आणि पंतप्रधानांची देशाच्या स्वच्छतेविषयी नद्यांसाठी असलेली चळवळ या गोष्टीचा सुद्धा आम्हाला खूप लाभ झालेला आहे. त्यांच्याचपासून आम्हाला प्रेरणा मिळत गेल्या आणि पुढे सुद्धा आता आम्ही कार्य अजून चांगल्या पद्धतीने करत राहू एवढेच आजच्या दिवशी सांगावेसे वाटते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांनी आपण सगळेजण हैराण झालो आहोत. काही भागात तीव्र पाणी टंचाई जाणवते आहे. अशावेळी जलबचतीचं महत्त्व सगळ्यांनाच पटतं, पण ऐनवेळी असे उपाय करून काही पाणी प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे जलबचतीचं महत्त्व लक्षात घेऊन जलस्रोतांचं संवर्धन करण्याची गरज आहे. आपल्या भागात असलेल्या विहिरी, बारव, आड, तलाव, तळी यांची स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे. यासाठी लोकांनी पुढाकार घेण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. तसंच रेन हार्वेस्टिंग म्हणजे जे काही पावसाचं पाणी पडतं आणि वाया जातं ते तसं वाहून जाऊ न देता ते पुन्हा जमिनीत मुरवलं जातं, याचा लाभ भूमी अंतर्गत जलस्रोत पाझरण्यात होतो. जलबचतीच्या कार्याचा संकल्प करणारे रोहन काळे हे आज याच विषयावर आपल्याशी बोलणार आहेत. लोकसहभागातून बारव पायऱ्यांच्या विहिरींचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून ही मोहीम उभारण्यात आली. ही मोहीम उभारण्यासाठी मी माझ्या दुचाकीने महाराष्ट्रभर 14,000 किलोमीटरचा प्रवास केला. ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 आणि महाराष्ट्रभर लोकसहभागातून 400 बारव या स्वतः पाहिल्या. प्रचंड संख्येत महाराष्ट्राच्या लोकांनी साथ दिली. त्यामुळे एक मोठा प्लॅटफॉर्म उभारण्यात यश आले. आता ही मोहीम काय आहे तर ही मोहीम 5 टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिला आहे मॅपिंग.
आता लोकसहभागातून 1650 बारव पायऱ्यांच्या विहिरींचे गुगल नकाशावर मॅपिंग करण्यात आलेले आहे. पुढे जाऊन गावात 1 किंवा 3 अशा टीम्स उभारण्यात येणार आहेत. त्याच्या पुढे आहे डॉक्युमेंटेशनचा पार्ट. डॉक्युमेंटेशन हे 4 स्टेजेस मध्ये होणार. पहिला आहे रिटन डॉक्युमेंटेशन फॉर्मॅट. दुसरा हेरिटेज डॉक्युमेंटेशन, म्हणजे ही बारव कुठच्या काळखंडात बांधली, कशासाठी बांधली, कोणी बांधली ह्याचा अभ्यास होणार. इथे अभ्यासक मंडळी आणि स्थापत्य शैलीचा अभ्यास ज्यांना शिकवला जातो, एंडोलॉजिस्ट, ते दोघं एकत्र येऊन एक टीम्स फॉर्म करतील आणि महाराष्ट्रभर ह्याचा वारसाचा डॉक्युमेंटेशन होणार. तिसरं आहे आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन. जेवढे पण आर्किटेक्चरल कॉलेजेस आहेत महाराष्ट्रभर, त्यांच्यासोबत एक करून बोलणं चालू आहे आणि त्यांचा सहभाग लाभलेला आहे. 14 आर्किटेक्चरल कॉलेजेसचा महाराष्ट्रभर आतापर्यंत सहभाग लाभलेला आहे या मोहिमेला आणि पुढील महिन्यापासून त्याच्या टप्प्याटप्प्याने आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन करण्यात येणार आहे. त्याच्यासह फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन, ड्रोन शॉटच्या सहाय्याने फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन पण करण्यात येणार आहे. तिसरं आहे जतन आणि संवर्धन. लोकल जे आहेत ग्रामस्थ, त्यांच्यासोबत बोलून जनजागृती करून आपल्या बारव कशा जतन आणि संवर्धन करण्यात येईल ह्याच्यावर फोकस आहे. त्याच्या व्यतिरिक्त कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट जे आहेत ते पुढाकार घेऊन त्या आपल्या बारव आणि पायऱ्यांच्या विहिरींचे जतन आणि संवर्धन करतील. चौथा टप्पा आहे पुनर्जीवन करणं. महाराष्ट्राचा जे भूजल विभाग आहे त्यांना भेट देण्यात आलेली, त्यांना हा संपूर्ण डेटा देण्यात आलेला आहे आणि आता ते लोकांची टीम ठरवतील की कुठच्या बारव पुनर्जीवित करता येतील, कुठच्या नाही करता येणार. त्याच्या व्यतिरिक्त अशा भरपूर एनजीओज आहेत महाराष्ट्रभर, ते आता पुढाकार घेत आहेत आणि आपापल्या इकडच्या बारव स्वच्छता करून पुनर्जीवित करण्याचं काम करत आहेत. 5वा टप्पा आहे महाराष्ट्र टुरिझम. हा संपूर्ण डेटा 1650 बारव पायऱ्यांच्या विहिरी आतापर्यंत गुगल नकाशावर ज्या मॅप झालेल्या आहेत त्या महाराष्ट्र टुरिझमला देण्यात आलेल्या आहेत आणि एक 10 फोटो पण महाराष्ट्र टुरिझमला वेगवेगळ्या बारवचे देण्यात आलेले आहेत. ते सर्व मॅपिंग प्लस फोटो यांनी महाराष्ट्र टुरिझमच्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. प्लस आमची जी वेबसाईट आहे www.indianstepwells.com, त्याच्यावर पण हा संपूर्ण डेटा अवेलेबल आहे फोटोसकट. महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशीच एक गोष्ट येत्या महाशिवरात्रीला घडली. 1 मार्च 2022 मध्ये महाराष्ट्रभर दीपोत्सव साजरा करण्यात आला. 160 बारव पायऱ्यांच्या विहिरींवर दीपोत्सव साजरा केला. महाराष्ट्रातली लोक पहिल्यांदाच एकत्र आली बारव संदर्भात आणि त्याच्यासाठी खूप यश आले आणि भरपूर बारव ज्या लोक कचरा कुंड म्हणून बघत होत्या किंवा दुर्लक्षित होत्या, त्या सर्वांवर जवळजवळ 160 बारव पायऱ्यांच्या विहिरीवर पहिली स्वच्छता करून त्याच्यावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्या रांगोळीनी डेकोरेट करण्यात आल्या आणि सगळ्या बारव या सोन्यासारख्या लख्ख झाल्या. हे पाहून सर्वांना प्रचंड आनंद झालेला आहे आणि येणाऱ्या वर्षी अजून लोक आपल्या गावाची बारव पायऱ्यांचे विहिरींचे जतन संवर्धन करतील ही आशा आहे. आज प्रधानमंत्र्यांनी इतर विविध विषयांचाही उहापोह मन की बातमध्ये केला. आगामी महिन्यातल्या सण उत्सवांची दखल घेतली आणि सर्वांना बरोबर घेऊन सण साजरे करण्याचं आवाहन केलं. याबरोबरच आजचा मन की बातवर आधारित वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि चंद्रकांत शिरसाट आणि निवेदन सुनील कांबळे.